हॅलो 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 हॅलो. हॅलो. थँक्यू डी जे अँड थँक्यू व्हेरी मच नितीन काळन. आपण चला लगेचच सामना सुरू करूया. गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. विनंती आहे की संघनायक विशालला की आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. जास्त दिरंगाई करू नका, जास्त वेळ घेऊ नका. आणि ओपनिंग बॅट्समन पाठवण्याची विनंती मी जय हनुमान क्रिकेट संघ निळजे या संघाच्या कॅप्टनला करतोय की आपले ओपनिंग बॅट्समन आपण लागेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. अजय पाटील नवनिर्वाचित संघनायक, या संघामध्ये विद्यमान संघनायक, आणि चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय अजयच्या कॅप्टनशिपमध्ये. म्हणजेच जय हनुमान क्रिकेट संघ निळजे या संघाचा. नाणेफेक जिंकली ती विशालने, विशाल म्हात्रे जे संघनायक आहेत गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी या संघाचे. आणि नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. स्पर्धेचा पहिला दिवस जर आपण बघितलं तर पहिल्या दिवसामध्ये आवडोली विरुद्ध खंबारपाडा या जो सामना जो झाला त्यामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय निश्चितच घेतला तर खंबारपाडा संघाने, पण आडवली संघामध्ये ते थांबवू शकले नाही. तब्बल 75 धावा या संघाने कुठत असताना, एक विक्रम प्रस्थापित करत असताना त्या संघाला मात्र पहिल्या फेरीमध्ये गारद केलं. गोलंदाजी करत असताना धावसंख्येचा पाठलाग करू दिला नाही. आणि असं काही चित्र तुम्हाला पहिल्या दिवसात पाहायला मिळालं होतं, पण नंतर मात्र तुम्हाला पाहायला मिळालं की ज्याने ज्याने मात्र नाणेफेक जिंकली त्याने मात्र सामना सुद्धा जिंकला. मागच्या 2 दिवसामध्ये हे तुम्हाला चित्र पाहायला मिळते. आज सुद्धा तुम्ही पाहतायत नाणेफेक जिंकलेली आहे.
म्हणजेच गावठी क्रिकेट क्लब खर्डी संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. काल आपण धावसंख्या खूपच माफक बघितली धावफलकावर, जेव्हा पहिल्या सामन्याला काटई विरुद्ध चिकनकर याच्यामध्ये पाहायला मिळाला. शेवटच्या मोमेंटपर्यंत काटई संघाने सामना सोडला नव्हता. खूप चांगली टफ फाईट पाहायला मिळाली. 12 धावांची गरज असताना मात्र सामना तो झुकला पूर्णपणे चिकनगर संघाच्या बाजूने आणि चिकनगर संघाने नंतर मात्र टायगर संघाला मात्र नामोहरम करत असताना अटॅकिंग बॅटिंग काल पाहायला मिळाली. अक्षरशः मात्र धावांची अक्षर उधळण करत असताना फलंदाज मध्याच्या आतमध्ये पिंटूने मात्र जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केली हरीश केणेने आणि स्पर्धेतलं अजून एक अर्धशतक तुम्हाला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. वेगवान अर्धशतक पाहायला मिळालं. स्पर्धेमध्ये आपण 2 अर्धशतक बघितली आहेत. वैयक्तिक 66 धावांचं योगदान देणारा नवापाडा संघाचा पिंटा जोशी स्पर्धेतनं हा संघ पराभूत झाला आहे, बाहेर गेलेला आहे. पण सुद्धा तुम्हाला पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं त्याच्या नावावर पाहायला मिळालं. आणि स्पर्धेतील दुसरं अर्धशतक आपल्याला हरीश केणेच्या माध्यमातून हरीश चिकनकर संघाकडून पाहायला मिळालं. थँक्यू डीजे. आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि निश्चित पहिला जेव्हा सामना ते सुरू होईल नाणेफेक जिंकून खार्डी संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीला इन्व्हाइट केले निळजे संघाला. सुरू होईल. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज या पहिल्या सत्रामध्ये अत्यंत लोकप्रिय समालोचक नितीन काळणे यांना. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद परब सर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गणरायाला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली व ग्रामस्थ मंडळ जुनी डोंबिवली आयोजित सचिन पाटील यांचे आगमन होते. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. स्पर्धेचा आपण पाहिलं तर 4था दिवस आहे. 6 दिवस या स्पर्धेचा कालावधी. आज नक्कीच क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचे. काही सूचना पंच करतायत. चेंडू कधी हरवला फुटला अनिकेत चेंडू नवीनच मिळेल लक्षात घ्या. 5व्या षटकात जरी चेंडू हरवला तरी चेंडू तुम्हाला नवीन दिला आणि पहिल्याच सुरुवातीला तुम्हाला 2 चेंडू चॉईस करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला आयोजक चेंडू देतील. ज्यावेळी तुम्ही चेंडू चेक करता त्यावेळी 2 चेंडू चेक करायचे लक्षात घ्या. नंतर चॉईस नसेल. या स्पर्धेत 2 अर्धशतक सुद्धा तुम्ही पाहिले. पिंट्या जोशी नवापाडा ज्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलं. त्यानंतर काल तुम्ही पाहिलं हरीश केने चिकनगर संघाचा खेळाडू ज्याने धावांचा पाठलाग करत असताना 55 धावांची एक मॅरेथॉन इनिंग साकारली आणि त्यानंतर चिकनगर संघाने 2 सामने या स्पर्धेत जिंकलेत. त्यानंतर प्रसाद आपण विचार केला कालच्या दिवशी आपण पाहिलं तर योगेश म्हात्रेपाडा संघाचा ज्याने 2 मॅचमध्ये 7 गडी बाद केले आणि 47 धावांची वैयक्तिक खेळी सुद्धा केली होती. त्यानंतर पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर राजेश म्हात्रेपाडा संघाचा ज्यांनी सुद्धा 47 धावांची खेळी केली होती. म्हणजे 2 अर्धशतक 2 वेळा 47 धावा तुम्ही पाहिल्या. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहिली तर वाकलन ब संघाच्या संकेत गायकवाडने पूर्ण केली आणि दुसरी विकेट हॅट्रिक संदप संघाच्या प्रथमेश पाटीलने पूर्ण केली. अनिकेत पाटील दिवा संघाचा गोलंदाज ज्याने या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक फेकलं. त्यानंतर ज्ञानेश्वर जोशी जुनी डोंबिवली संघाचा
ज्यांनी या स्पर्धेतील दुसरं मेडल षटक आणि या स्पर्धेतील तिसरं मेडल षटक म्हात्रेपाडा संघाच्या योगेश म्हात्रेने या स्पर्धेच्या तिसऱ्या मेडलला. आयकॉन सुद्धा भरपूर मेहनत घेतात या स्पर्धेसाठी, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. सातत्याने या स्पर्धेचा आज चौथा दिवस, सातत्याने जी जिम्मेदारी सूरज जोशी यांनी त्यांच्या खांद्यावर दिली आहे आयकॉनच्या, ती मात्र नक्कीच तो पार पाडतोय. चला फलंदाज पाठवायचे आहेत. जर्मन निजे संघ 25 मिनिटाचा अवधी असेल, लक्षात घ्या. 9:05 झाली आहेत. 25 मिनिटाचा अवधी तुमच्या समोर असेल. स्टॉप वॉच सुद्धा लक्षात घ्या. 25 मिनिटापेक्षा जास्त मिनिटं तुम्ही घेतली तर 2 धावांची पॅनल्टी तुम्हाला लागू शकते. टीम मीटिंग तुम्ही घेऊ शकता, मात्र चर्चा थोडीशी कमी करायची आहे. टॉस खार्डी संघाने जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते जय हनुमान निजे संघाला. 5 षटकांची मॅच, यानंतर मॅच असेल साबे विरुद्ध मोठी देसाई. बघा कोणत्याही टीमची ऍडजस्टमेंट नसेल, लक्षात घ्या. तुम्हाला वेळेवर इथे उपस्थित राहायचे. चला फलंदाज पाठवायचे आहेत. तर सलामी जोडी सुद्धा मैदानात दाखल झाली आहे. योगेश पाटील आणि नितेश पाटील. लक्षात घ्या 25 मिनिटे. बघा आयोजकांनी सूचना केली आहे, तुम्ही लगेच 25 मिनिटं जास्त वेळ घेतला तर नक्कीच पॅनल्टी 2 धावांची लागू शकते. स्टॉप वॉच सुद्धा आम्ही सुरू करणार आहेत. आणि लक्षात घ्या बऱ्याचशा खेळाडूंना असं वाटतं की स्टॉप वॉच आम्ही चालूच ठेवतो, ज्यावेळी पाण्याची मागणी होते, विकेट जाते, त्यावेळी नक्की स्टॉप वॉच स्टॉप केला जातो, हे लक्षात घ्या. खाली सूचना आम्ही केली होती. ज्ञानेश्वर जोशी यांचे आगमन होतोय. जे जे डीजे. धन्यवाद. तर डीजेचं आगमन झालंय आमच्या व्यासपीठावरती. ज्ञानेश्वर जोशी. बाळा निगुकर येत आहेत खाडी संघाकडनं पहिलं षटक घेऊन. नार हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश हिरामन पाटील साहेब आपण आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. या श्रद्धांजली चषक 2021 मध्ये निजे गावचे कोणी ग्रामस्थ असतील त्यांनाही विनंती, आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तो गेम ऑन. स्टॉपवॉच सुद्धा आम्ही सुरू करतोय. सामना सुरू होतोय. 25 मिनिटाचा अवधी असेल. बाळा निगुकर पहिलं षटक घेऊन येत आहेत. सेकंडला फलंदाज योगेश पाटील आहेत. 9 सेकंडला नितेश पाटील. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आणि पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय बाळा निगुकर मोठागाव यांकडून. पहिला चेंडू आपण पाहतोय. ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क होत नाही. त्यांच्या मागे तुम्ही पाहतायत एसटी रक्षक स्वतः कॅप्टन आपण पाहतोय विशाल म्हात्रेला. या मैदानामध्ये आपण पहिले 2 लाईन आहे, त्यामुळे बरेचसे युट्यूबवर जे स्पर्धा बघतायत त्यांना थोडंसं चकित होतोय. बाळा ऑन साईडला खेळायचं होतं. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतायत. व्हेरिएशन चांगला आहे बाळा निगुकर या गोलंदाजाकडे. आणि पहिले 2 चेंडू ज्या पद्धतीने त्याने फेकलेत आणि सातत्याने गावदेवी खाडी संघाटी पहिले षटक बाळा निगुकर फेकतात पॉवर प्लेचं. आणि पॉवर प्ले षटक फेकण्यासाठी सुद्धा एक जिगरीचं काम आहे. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता गोलंदाज बाळा निगुकर GTC लाईव्ह. इथे मात्र थोडासा वेट केला, स्लॅश केला चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि चेंडू जाईल सरळ सीमा पार. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार योगेश पाटीलच्या बॅटमधून. धन्यवाद डीजे. तर चौकार आलाय.
योगेश पाटीलच्या कारण 2 चेंडू आपण पाहिलं प्रसाद सर थोडंसं शांत ठेवलं कारण की चेंडू आपण पाहिलं तर बाहेर निघत होता कधी आतमध्ये येत होता त्यामुळे थोडंसं हा चेंडू बघा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आला हेच रिलेश आपण पाहिलं तर व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळते बा निगुकरच्या गोलंदाजीमध्ये 4 चेंडू त्यांनी आतापर्यंत फेकले सकाळचं 17 55 ते 60 धावा तरी बनवायला लागतील निजी संघाला जेणेकरून फाईट करू शकतो इथे माझा चेंडू खेळतोय सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल 4 धावांसाठी गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुळणोंबीच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण सीमा रेषेवर तैनात राहायचे तर योगेशच्या बॅटमधून 2 चौकार आलेत सातत्याने आपण पाहिलं गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुनून डोंबिवली भरपूर परिश्रम करावे लागलेत या स्पर्धेसाठी सूरज जोशी असतील साहिल पाटील असतील ज्ञानेश्वर जयदेव ज्या खेळाडूला जी भूमिका दिली ती बजावतात इथे मात्र योगेशच्या बॅटमधून तर फटका चांगला आलाय प्रयत्न चांगले केले होते सौरभने मात्र पंचांचा इशारा येतोय आजच्या दिवसातील पहिला षटकार योगेश पाटीलच्या बॅटमधून धन्यवाद डीजे 14 धावा झालेत सर्व स्वयंसेवकांनी सीमारेषेवर तैनात राहायचे गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुनून डोंबिवली आणि आयकॉन सुद्धा भरपूर मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी त्यांचे आम्ही कौतुक नक्कीच करू पुढची मॅच साबे विरुद्ध मोठी देसाई हे लक्षात घ्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल दोन्ही टीमच्या कॅप्टनला ही सूचना असेल साबे विरुद्ध मोठी देसाई प्रथमेश गायकर सुद्धा येत आहेत आमचे GTCचे फाउंडर स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये गुड मॉर्निंग तर पहिल्या षटकात 14 धावा आल्यात जरूर चांगली गोलंदाजी झाली होती मात्र 2 चौकार आणि 1 षटकार आपण पाहिलं तर योगेश पाटीलच्या बॅटमधून आलाय दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज विशाल म्हात्रे येत आहेत स्वतः कॅप्टन आलेत 5 षटकांची मॅच आजच्या दिवसातील पहिला सामना ज्या प्रकारे विशालशी आम्ही बातचीत केली नक्कीच त्यांनी सांगितलं 3 वेळा पराभूत केले निजी संघाने कारण की मला आठवते सेमीफायनलच्या मॅचमध्ये सुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला सप्रा मैदान बेतवडे येते 2 मॅचमध्ये तब्बल आपण पाहिलं तर 3 मॅचमध्ये जवळजवळ 96 धावा विशाल म्हात्रेने कुठल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये ती स्पर्धा आपण पाहिलं रिची प्रतिष्ठान देसाई संघाने जिंकली आणि निजी संघ त्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता तर थोडंसं फास्ट खेळा जो नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे लक्षात घ्या मुन्ना पठाण सर मेन पंचांच्या भूमिकेत आणि स्क्वेलेकचे पंच सुभाष पाटील सर ऑफस्टमच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट शिकून करतायत ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडू होता हेच पंच मुन्ना पठाण सरांनी पाहिलं मॅन फ्रॉम शापूर 1 धाव जरूर मिळाली ती निजी संघाच्या खात्यामध्ये 15 धाबा धापळकवती लागलेत दुसरं षटक मार्गस्थ ते पॉवर प्लेचे 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत विशाल राईट मोर द विकेट इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू जाईल सीमा पार चौकार धन्यवाद डीजे तर योगेश पाटीलने चौकाराने डीजेला विनंती करतो आम्ही तर डीजे थांबायचे आपण 19 धावा तुम्ही पाहतायत गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुळून डोंबिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2021 स्पर्धेचा 4था दिवस पहिला सामना या स्पर्धेचा आपण विचार केला पहिल्या क्रमांकासाठी 2 लाख रुपयाचं कॅश प्राइज आहे व श्रद्धांजली चषक दुसऱ्या क्रमांकासाठी 1 लाख व श्रद्धांजली चषक तिसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपये व श्रद्धांजली चषक डीजे थांबायचे आपण ज्ञानेश्वर 4थ्या क्रमांकासाठी तुम्ही पाहिलं तर
50,000 रुपये व श्रद्धांजली चषक. मालिकावीरसाठी ज्युपिटर बाईक तुम्ही पाहताय जयसिंग पाटील साहेबांकडे ही बाईक आम्हाला उपलब्ध झाली आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी LED TV आहे आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी शूज आहेत. आणि जो कटआउट तुम्ही पाहताय ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे स्वर्गीय रामदास मुंडे पाटील यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागला तर 11,111 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. काल एक खेळाडूंनी मात्र तो कारनामा केला जगदंबा वाकलन बी संघाच्या बाळारामने आणि तब्बल 8,500 रुपयाचं कॅश प्राइज त्याला मिळालं होतं. त्यानंतर या पारितोषिकामध्ये थोडीशी पुन्हा वाढ झाली 5,000ने. तर 19 धावा झाल्यात. योगेश पाटीलने चौकाराने खातं उघडलं होतं. नितेश पाटील सुद्धा चौकारानेच खातं उघडतोय. अनिकेत निगुकर काहीतरी सूचना करतायत विशाल मात्रेला कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. विशाल राईट मोर द विकेट. इथे माझा सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. कव्हरच्या वरून चेंडू वन बाउन्स सीमा पार जाईल 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. कव्हर पॉइंटच्या दिशेने हा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. धावपलक धावा लागतात त्या 23 धावा. धावा झाल्यात. धावा थांबवणं थोडंसं कठीण झाले कारण सकाळचं सत्र आहे. धावा येत आहेत. नितेश पाटीलच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. कव्हर पॉइंटच्या दिशेने हा चौकार तुम्ही पाहिला. अजून एक सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू वन बाउन्स सीमा पार जाईल. नितेश पाटीलच्या बॅटमधून येणारा हा सलग 3रा चौकार. स्टॉप वॉच सुद्धा आम्ही थांबवलंय बघा. तेवीस धावा तुम्ही धावपलकावरती पाहतायत. 19 नंतर हा चौकार. 23 धावा. सत्तावीस धावा झाल्यात. हा चौकार ऍड केलाय. मनू पाटील यांचे आगमन होतोय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. रोशन संते यांचाही आवाज तुम्ही ऐकू शकाल. आज डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. 27 धावा झाल्यात. सलग 3 चौकार तुम्ही पाहिले. पहिल्या षटकात 14 एक वाईट. नक्की 27 धावा आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. दुसरं षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळते. 27 धावांची सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेकी गमावल्यानंतर जयनुमान निर्जय संघ प्रथम फलंदाजी करत असताना विशाल राईट मोर द विकेट. स्वीपचा अप्रतिम फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार जाईल. हा चौकार. नितेशच्या बॅटमधून धावा वेगाने पुढे सरकतात. 31 धावा. सकाळचं सत्र प्रसाद सर मात्र धावा वेगाने येत आहेत. 3 दिवसाचा विचार केला आपण तर आज 4थ्या दिवसात धावा वेगाने आल्यात पहिल्या मॅच मध्ये. पंच्याहत्तर धावा कुठल्या होत्या आडोली संघाने पहिला सामना खेळत असताना झेल ड्रॉप झालाय. सूरज फौजदार इथे चूक करतोय. चुका क्रिकेटमध्ये तुम्हाला भरपूर महागात पडतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाखेर धावपलका धावा तुम्ही पाहताय. 31 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान निजे संघ आपण पाहतोय. इथे मात्र झेल ड्रॉप झालाय सूरज फौजदारच्या हातातून आपण पाहतोय. या स्पर्धेचा पहिला दिवस पहिला सामना खंबालपाडा विरुद्ध आडवली असा सामना झाला होता. त्यावेळी 75 धावा आडवली संघाने कुठल्या होत्या हे विसरून चालणार नाहीये. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यात फक्त 42 धावा कुठल्या होत्या नागाव संघाने
कालच्या दिवसात आपण विचार केला तर पहिल्या सामन्यात 41 धावा कुठल्या होत्या आणि आज बघा जे स्पर्धेच्या चौथ्या दिवशी पहिल्या सामन्यात किती धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 31 धावा झाल्यात. .50च्या सरासरीने 31 धावफलकावरती लागलेत. योगेश पाटील वैयक्तिक 14 धाव खेळतोय. नितेशचा विचार केला पण नितेश वैयक्तिक 16 धावांवरती खेळतोय. कालच्या दिवसात अर्धशतक सुद्धा आम्ही पाहिलं धावांचा पाठलाग करत असताना हरीश केने उर्फ पिंट्या जो चिकनगर संघाचा खेळाडू. दूर षटकाचा खेळ संपल्या. धावांची गती चांगली आहे. तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज धरम येत आहेत. धरम अलिमकर मोठा गाव एन कडून गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. इथे मात्र फटका खूप चांगला आहे. चेंडू सरळ जाईल लॉंग ऑफच्या वरून आउट ऑफ द पार्क. षटकार. चेंडू जरा लवकर द्या व्हॉलेंटियर्स. बघा लक्षात घ्या आपल्या वेळ खूप महत्वाचा आहे. थँक्यू व्हॉलेंटियर्स. धावसंख्या 37. ही स्पर्धा तुम्ही पाहताय श्रद्धांजली चषक 2021. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्ही पाहतायत विद्यमान नगरसेविका संगीताताई मुकेश पाटील आणि मुकेश रामदास पाटील उद्योजक आणि गावदेव गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. एकही सिंगल धाव अजूनही या इनिंग मध्ये आली नाहीये. चौकार षटकार आणि फक्त एक वाईट चेंडू आहे आणि 4 चेंडू 5 चेंडू डॉट सुद्धा आहेत. बघा धावा 37 झाल्यात. गोलंदाजीचा एंड मात्र आता बदललाय. राईट आर्म राऊंड द विकेट करतायत. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट फेकला होता. 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असणार आहे. तिसरं षटक मार्गच आहे. धरम चेंडूची गती थोडीशी कमी केली होती. स्लोअर वन चेंडू होता मात्र त्यालाही लवकर पिकअप केलंय. चेंडू जाईल सरळ आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. तर 41 धावा झालेत. चला मोठी देसाई आणि साबे संघ कॅप्टनने रिपोर्टिंग करा टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल लक्षात घ्या. फुल टॉस चेंडू होता आपण पाहतोय बरोबर स्क्रीनच्या समोर खेळून काढतात मात्र लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतोय. पहिली सिंगल धाव तुम्हाला पाहायला मिळते. 41 धावा तुम्ही जर पाहिल्या तर चौकार षटकार आणि एक वाईट चेंडू होता आणि 42 धावा आता झाल्यात. पहिली सिंगल धाव योगेश पाटीलने घेतली. खूप चांगली माहिती आम्हाला प्रसाद परब सर देत आहेत. जेवढे चांगले समालोचक तेवढे चांगले स्कोरर्स सुद्धा आहेत. धरम मोठा गाव कडून राईट ओव्हर द विकेट. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे होते. प्रयत्न खूप चांगले केले केतन मात्रेने मात्र चेंडू सीमा पलीकडे लँड होईल. पंचांचा इशारा येतोय. षटकार. योगेश पाटील 25 धावांवरती खेळतोय. 9 चेंडूचा खेळ त्याने केलाय. दुसऱ्या बाजूला नितेशला तुम्ही पाहताय 7 चेंडूचा खेळ केलाय. तो 22 धावांवरती खेळतोय. धावा आणि फक्त धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सकाळचं सत्र आहे मात्र धावा भरपूर पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या वरून चेंडू सीमा पलीकडे लँड होईल. षटकार. 50 कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या होत्या नितेश पाटील आणि योगेश पाटीलसाठी. 54 धावांची भागीदारी तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. आपण पाहिलं तर 54 धावा. 48 नंतर षटकार.
अजून एक चांगला फटका, सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतो. मात्र क्षेत्ररक्षक आले होते पॉइंट वरनं. झेल झालाय ड्रॉप. दुसऱ्यांदा झेल सुटलाय. नितेश पाटीलचे 2 झेल आतापर्यंत सुटलेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. पाणी आणि डीजे माती सुद्धा घेऊन जायचे. 55 धावा झाल्या. 3 षटकाचा खेळ संपलाय. काल प्रशस्त आपण विचार केला तर 65 धावांचा पाठलाग करत असताना म्हात्रेपाडा संघाच्या योगेश म्हात्रे आणि राजेश म्हात्रेने 65 धावांची भागीदारी केली होती. धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र पहिल्या सत्रात 55 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. निजेश संघ आपण पाहिला या सीझनमध्ये 5 षटकात 110 धावा सुद्धा कुठल्या होत्या खोनीच्या स्पर्धेमध्ये. आणि या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं तर 3 षटकात 55 धावा कुठल्या आहेत. आपण विचार केला नितेश पाटील 29 धावांवरती घेतोय. 9 चेंडूचा खेळ त्याने केलाय. योगेश पाटीलने 9 चेंडूचाच खेळ केलाय. तो 25 धावांवरती घेतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 55 धावा धापलकोती लागल्या. जाऊया आपण डीजे मास्टरकडे आणि एक चांगलं संगीत ऐकूया. धन्यवाद डीजे. तर 3 षटकात 55 धावा. काल 3 षटकात 65 धावांचा पाठलाग म्हात्रेपाडा संघाने केला होता घेसर संघाच्या विरुद्ध केपे 11. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा थांबवायच्या कशा हा प्रश्न जरूर पडलाय गावदेवी खाडी संघाला. त्याचं कारणही सांगतो. नितेशचे 2 झेल सुटलेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. केतन म्हात्रे येत आहेत 4थं षटक घेऊन. साबे आणि मोठी देसाई दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना करतोय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. त्या दोन्ही कॅप्टनने आमच्या टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचंय. चला सामना सुरू करायचंय. 12 मिनिटांनी 33 सेकंद मध्ये आपण पाहिले तर 18 चेंडू फेकलेत. 12 चेंडू अजूनही फेकायचे लक्षात घ्या. याच गतीने तुम्हाला 12 चेंडू फेकावे लागतील. कारण या स्पर्धेत तुम्ही पाहता स्टॉपवॉचचा वापर केलाय. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय मिड विकेटच्या दिशेने. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक डीप मध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल सीमा पार. चौकार. चेंडू प्रशासर चांगला होता मात्र क्षेत्ररक्षण खराब झाले आणि त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये झालंय. नितेशला थांबवणं थोडंसं कठीण झालंय. जो वैयक्तिक 33 धावांमध्ये खेळतोय. इथे मात्र हलकंसं अपील केलं तर चांगला चेंडू होता. लेग बाईचा इशारा येतोय मुन्ना पठाण सरांचा. चेंडू आपण पाहिलं तर एक्झॅक्टली ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. 1 धाव जरूर मिळाले. धावपलका धावा लागल्या त्या 60. प्रथम फलंदाजी करत असताना जॉनमान निजे संघ. केतन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. समालोचन कक्षा एंड कडून स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश पाटील. आमचे स्वयंसेवक भूषण सुद्धा भरपूर मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि जी जिम्मेदारी सूरज जोशीने दिली आहे खेळाडूंवरती, प्रेक्षकांवरती, स्वयंसेवकांवरती, ती मात्र ते चोख बदलत आहेत. चेंडूची गती बघा किती कमी केली. स्लोर वन चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. बॅक ऑफ द हँड तुम्हाला पाहायला मिळते. 60 धावा झाल्यात. तसं सर विकेट अजूनही मिळाली नाही. त्याचं कारण सांगतो. 3 झेल आतापर्यंत सुटलेत. एक झेल जरूर कठीण होता लॉंग ऑनला. केतन मात्रेमध्ये त्याने प्रयत्न चांगले केले होते आणि त्याचे 2 झेल सुटलेत. पुन्हा चेंडूची गती कमी करण्याचा प्रयत्न होता
पंच मात्र वाईटचा इशारा करतायत. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर चेंडू होता. लॉंग ऑफला तुम्ही पंकज चौधरीला पाहतायत. एक धाव जरूर मिळाले. बरेचसे असे गोलंदाज तुम्ही पाहतात जे वेगाने रनअप घेतात, त्यानंतर चेंडू ज्यावेळी रिलीज करतात त्यावेळी चेंडूची गती थोडीशी कमी करतात. 61 धावा झाल्यात. वन बाउन्सचाही कॉल दिलाय. 61 धावा धावपलकावरती लागलेत. इथे मात्र ऑन साईडला खेळायचं होतं. तरी या अगोदर सुद्धा प्रसाद सर 2 वेळा योगेश पाटीलला दुखापत झाले मला आठवतोय. कारण डोळ्याच्या खाली आधी चेंडू लागला होता. नक्कीच मात्र त्यांनी सांगितलं ओके. एक धाव जरूर मिळाले लेग बाईच्या स्वरूपात. धावसंख्या 62. केतन कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. 62 धावा झाल्यात. केतन म्हात्रे कष्टपैलू खेळाडू गावदेवी खाडी संघाचा. जेवढा चांगला फलंदाज तेवढा चांगला गोलंदाज सुद्धा आहे. इष्टांच्या मागे अनिकेत निगुकरला तुम्ही पाहतायत. इथे मात्र ऑन साईडला खेळायचं होतं. सुरेख गोलंदाजी केली जाते. चांगली गोलंदाजी. फक्त 7 धावा आतापर्यंत केतन म्हात्रेने खर्च केल्यात. मी कौतुक करेल केतनचा. विशाल जरूर मागडा ठरला. पहिल्या षटकात बाळा निगुकरने 14 धावा दिल्या. दुसऱ्या षटकात विशाल आले, त्याने धावा दिल्या 17 मात्र. धरम आलिमकरने तब्बल 24 धावा दिल्यात. म्हणजे या षटकात आतापर्यंत फक्त 7 धावा केतन म्हात्रेने दिल्यात. म्हणजे धावांची गती थोडीशी थांबवली. 62 धावा झाल्यात. केतन राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे. चेंडू सरळ जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडं हा षटकार. संगणक आलेत. या षटकांचा टॉस लगेच होईल, लक्षात घ्या. विशाल पाटील सुद्धा येत आहेत जुने डोंबिवलीचे. खूप चांगली भूमिका त्यांची राहिली आहे स्कोरच्या भूमिकेत सुद्धा. चला मोठे देसाईचे कॅप्टन या लवकर. आपण टॉस बॉक्समध्ये जास्त वेळ घेऊ नका. 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रसाद सर आपण पाहिलं तर धापलकर धावा लागल्या त्या जवळजवळ 68 आणि 68 धावांची भागीदारी इथे आपण पाहायला मिळते. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. काल 65 धावांची भागीदारी योगेश म्हात्रे आणि राजेश म्हात्रेने केली होती. तर आज आपण पाहिलं तर ज्युनियर अजय पाटील कॅप्टनचं मी कौतुक करेल, कारण की विशाल पवार सारखा फलंदाज सुद्धा त्यांच्या संघामध्ये जो नेहमीच सलामी देतो. मात्र आज आपण पाहिलं योगेश आणि नितेश पाटील बऱ्याचशा स्पर्धेमध्ये 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती आले होते. मात्र टीमवर्क आणि टीम प्लॅनिंग हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. विशाल म्हात्रे येते दुसऱ्या स्पेलमध्ये. एका बाजूला आपण नितेश पाटील पाहताय जो 13 चेंडूचा खेळ त्याने केला. 39 धावांवरती तो वैयक्तिक खेळतोय. दुसऱ्या बाजूला तुम्ही योगेश पाटीलला पाहतायत ज्याने 11 चेंडूचा खेळ केला आतापर्यंत आणि 25 धावांवरती तो खेळतोय. 68 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. मोठं गाव यांकडून विशाल. इथे मात्र क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये कव्हरला एक्झॅक्टली ते काय करतायत. मिसफील्ड इथे तुम्हाला पाहायला मिळते. चेंडू वन बाउंस सीमा पार देईल. चौकार. गावदेवी खाडी संघाने खराब क्षेत्ररक्षण दाखवलंय. अशी चेंडू तुम्हाला थांबावे लागतील कारण 72 धावा झाल्यात आणि 72 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. योगेश पाटीलने 12 चेंडूचा खेळ केलाय आणि तो वैयक्तिक 29 धावांवरती खेळतोय. 72 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विशाल गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चांगला चेंडू होता. एका धावेचा कॉल दिला बघा. नितेश पाटीलने कॉल दिला एका धावेचा आणि ती एक धाव तो वेगाने पूर्ण करतोय. 73 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. योगेश पाटील वैयक्तिक 30 धावांवरती खेळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला नितेश पाटील जो वैयक्तिक 39 धावांवरती खेळतोय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या स्पर्धेत आम्ही 2 अर्धशतक आतापर्यंत पाहिलेत. अर्धशतकाचा राजा पिंट्या जोशी ज्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकले. विशाल राईट मोर द विकेट. मोठी देसाई संघ सुद्धा इथे दाखल झाले. दोन्ही कॅप्टनने व्यासपीठावरती थांबायचे. एक धाव इथे मेल व्हाईटच्या स्वरूपात धावपलका धावा लागतात. त्या 74. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 74 धावा तुम्ही पाहतायत धावपलकावरती. एकही विकेट मिळाली नाहीये खाडी संघाला.
आणि फलंदाजी खूप चांगली केली नितेश पाटील आणि योगेश पाटीलने. विशाल गोलंदाजी मार्कवर मोठा गाव एंड कडून राईट ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू होता मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव इथे मिळेल. 75 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. राईट ओव्हर द विकेट विशाल. फुलटॉस चेंडू होता मात्र टाइम व्यवस्थित करू शकले नाही आणि पुन्हा झेल ड्रॉप झालाय बघा. प्रेशर ऑन द बॉलर, प्रेशर ऑन द आपण पाहिलं तर फिल्डर धरम अलिमकरने झेल सोडलाय. सुपा एक धाव मिळाले. पूर्णपणे दबाव दिसतोय प्रसाद सर गावदेवी खाडी संघावरती. 76 धावा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 चेंडूनंतर नक्कीच टॉस केला जाईल. आमचे मान्यवर मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते. फुलटॉस चेंडू होता. फक्त चेंडूला दिशा दिली. स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमा पलीकडे लँड होईल. षटकार. तर एक 82 धावा झाल्यात. 82 धावांची भागीदारी. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कुठल्या आहेत जयनुमान निजे संघाने. 46 धावांवरती खेळतोय. इथे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक जरा जोरदार टाळ्या द्या नितेश पाटील साठी. या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक फलंदाज नितेश पाटीलच्या नावावरती. पंच सुद्धा बघा शुभेच्छा देत आहेत नितेशला. सर्व खेळाडू त्याला अभिनंदन करतायत. तर काय मॅरेथॉन इनिंग इथे खेळलाय. 50 धावा एक्झिट कुठले त्याने. शहाऐंशी धावा झाल्यात. 87 धावांचं विशाल लक्ष आहे. 86 धावांची भागीदारी सुद्धा रचल्याने या स्पर्धेतील सर्वाधिक धावा. मी मनोज पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभाचे टॉस करायचे. दोन्ही कॅप्टन तिथे सज्ज आहेत. साबे विरुद्ध मोठी देसाई. टॉस बॉक्स मध्ये यायचे दोन्ही कॅप्टनने. मनोज पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे टॉस करायचे. चला मनोज पाटील जरा आपण लवकर जायचे. मनोज पाटील यांच्या शुभाचे टॉस केला जाईल. दत्ता पाटील यांच्या सुद्धा आले जयनुमान निजे संघाला. तर साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. दोन्ही संगणक देखील सज्ज आहेत. मोठी देसाई विपक्षीय साबे या दोन टीम मध्ये हा सामना असेल आणि टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच साबे या टीमने प्रथम निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण. तर शुभेच्छा असतील सामन्यासाठी, शुभेच्छा असतील मोठी देसाई टीमसाठी आणि शुभेच्छा असतील साबे या संघासाठी. टॉस बॉक्समधून माहिती ते टॉस जिंकलाय यावेळी साबे या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. सामना 5 षटकांचा असेल.
सामना इथे सुरू झालाय. सलामी जोडी सुद्धा मैदानामध्ये दाखल झाली आहे. तर 86 धावा झाले. 87 धावांचं लक्ष आहे आणि सामना जेव्हा सुरू आहे आपण जाऊया आजच्या दिवसात प्रथमच रोशन संत यांच्याकडे. मिसटायमिंग फटका आहे आणि फलंदाज बाद होतोय. पहिला मोठा धक्का बसलाय तो म्हणजे गावदेवी खार्डी या टीमला. फलंदाज विशाल बॅक टू द पविलियन. थँक यू सो मच DJ मास्टर. थँक यू सो मच नितीन कालन. थँक यू सो मच प्रसादजी परब सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्यदैवत राज्य छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा अर्पण करतो आणि सन्माननीय रामदासजी पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतो. सामना आपण पाहतो आजच्या दिवसातील पहिल्या फेरीमधील हा पहिला सामना रंगतोय. गावदेवी खार्डी विपक्ष जय हनुमान निलजे या दोन टीममध्ये आणि निलजे संघाने 86 धावा बनवल्यात. धावांचा डोंगर उभं केलं आहे या मैदानावरती या पहिल्या सामन्यामध्ये आणि 87 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलं आहे आणि 87 धावांचा पाठलाग करत असताना पहिला धक्का खूप लवकर बसलाय विशालच्या स्वरूपात. यावेळेस बॅकफूटवरती आले. जागा बनून स्ट्रोकसाठी अपिश खेळताय. स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. पंच आपण पाहू शकाल या सामन्यासाठी आजच्या दिवसासाठी 3 ऑफिशियल पंच आहेत. अभय पाटोले सर देखील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. ओव्हर द विकेट नितेश पाटील. यावेळी अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. स्क्वेअर कट करतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप थर्ड मॅनला. 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अजय पाटील होते. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळी पहिला मार्गस्थ आहे. 1-7 अशी धावसंख्या आपण पाहतोय. 1 रन शॉट आहे त्यामुळे 2च धावा मिळते या चेंडूवरती. 6 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम कॉन्टेस्ट आपण पाहतो. या दोन बलाढ्य संघांमध्ये अप्रतिम फॉर्म मध्ये आहेत हे दोन्ही संघ. गावदेवी खार्डी विपक्ष आपण पाहतोय जय हनुमान निलजे या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. पहिल्या इनिंग मध्ये 86 धावांची पार्टनरशिप आपण पाहिली. फलंदाज योगेश पाटील आणि फलंदाज नितेश पाटील मध्ये. यावेळी फुलर लेनचा हा चेंडू आपण पाहतो. समोरच्या दिशेने खेळतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकापेक्षा जास्त नसेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती. 1-7 अशी संत आणि सावध सुरुवात केली. गावदेवी खार्डी या टीमने 87 धावांचं खूप मोठं लक्ष आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेत. यावेळी सूर्य गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय गोलंदाज नितेश पाटील. डॉट बॉलची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी खार्डी या टीमची धावसंख्या आहे 1-7 धावा धावफलकावरती. 87 धावांचं लक्ष आहे. उर्वरित समीकरण येणारी 24 चेंडू जिंकण्यासाठी 80 धावांची गरज. 20.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या गावदेवी खार्डी या टीमला. या दरम्यान सन्माननीय सागाव गावचे समाजसेवक हरिश्चंद्रजी जाधव साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. गोलंदाज मंगेश सज्ज होतोय. या दुसऱ्या षटकामध्ये एक वेगवान गोलंदाज तो म्हणजेच निलजे या टीमच्या माध्यमातून स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय. या वर्षीच्या फॉर्ममध्ये असलेला फलंदाज सूरज फौजदार. सूरज फौजदार आणि अनिकेत निगुकर ही जोडी आपण पाहतोय. माझ्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत विशाल.
24 चेंडू आणि 80 धावांचं लक्ष्य आहे. लक्ष्य थोडंसं मोठं आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नियम नाही आहे. क्रिकेटमध्ये कोणतंही भाकीत करणं हे चुकीचं असतं. जोपर्यंत शेवटची धाव बनत नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, तोपर्यंत क्रिकेटमध्ये कोणतंही भाकीत करणं चुकीचं असतं. 24 चेंडू आणि 80 धावांचं गरज आहे. 24 चेंडू आणि 80 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धाव बनवल्यात. खूप चांगली गोलंदाजी केली नितेश पाटीलने. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसऱ्या षटकांचा गोलंदाज मंगेश, स्ट्रायकिंगला फलंदाज सूरज फौजदार. यावी सुरेख टायमिंग समोरच्या दिशेने खेळतायत. क्रिकेट मधला सेफ फटका, देखणा फटका, चेंडू जातोय लॉंग अप आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 6 पुढे सरकेल इन डबल फिगर मध्ये. 13 धावा धावफलकावरती. ही ओळख आहे सूरज फौजदारची आणि आपली ओळख सिद्ध केली आहे. आपल्या नावाचा परिचय दिलाय निलजे टीमच्या गोलंदाज मंगेशला. पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत करतोय फलंदाज सूरज. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज मंगेश. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज सूरज फौजदार. यावीस क्लीन बोल्ट. दुसऱ्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर दिलंय. क्विक रिप्लाय आणि तंबूचा रस्ता दाखवलाय सूरज फौजदार. बॅक टू द पविलियन. बिग विकेट डाऊन. खूप मोठा धक्का बसलाय गावदेवी खार्डी या टीमला 13 या धावसंख्येवरती. त्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती क्विक रिप्लाय दिला आणि फलंदाज बाद झालाय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. दांडी गुल केली गोलंदाज मंगेशने. नवीन फलंदाज केतन म्हात्रे येतोय. विस्फोटक फलंदाज. वेल फिनिशर आहे. सिक्सर किंग आहे. परंतु संघ अडचणीमध्ये सापडलाय गावदेवी खार्डी संघ. यावी सुरेख टायमिंग फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि झेल सोडला जातोय. डीप मिड विकेटला चूक केली आहे. ज्या चुका केल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये गावदेवी खार्डी या टीमने 3 झेल सोडले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर नितेश पाटील आणि योगेश पाटीलने खूप चांगली फलंदाजी केली. आणि याही मैदानावरती जर आपण पाहिलं गेलं तर या सेकंड इनिंगमध्ये 1 झेल सोडलाय निलजे संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा मार्गस्थ. यावी चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू आपण पाहतोय. ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं तर त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हा गोलंदाज मंगेश. एक वेगवान गोलंदाज आहे. वेग ही त्याची ओळख आहे आणि वेगाने इम्प्रेस करतोय, वेगाने बीट करतोय हा गोलंदाज मंगेश. धावसंख्या स्थगित आहे. 15 धावा धावफलकावरती. मोठी फटके मारावे लागतील कारण की जर आपण पाहिलं गेलं तर टार्गेट खूप मोठा आहे 87 धावांचं. या सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांसाठी पोषक अशी खेळपट्टी. परंतु फलंदाजांनी पहिल्या इनिंगमध्ये इम्प्रेस केलं. यष्ट्या उद्ध्वस्त. दांडी गुल. यू मिस आय डेफिनेटली इट. फलंदाज बाद. केतन म्हात्रे बॅक टू द पविलियन. अजून एक धक्का बसतोय गावदेवी खार्डी या टीमला. खार्डी संघ बॅकफुटवरती. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज येतोय बालाराम. एक एक्सपिरियन्स फलंदाज आहे. 3 फलंदाज गमावलेत गावदेवी खार्डी या टीमने 15 या धावसंख्येवरती. अनिकेत निगुकर आणि बालाराम ही जोडी आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी करतो मंगेश आपल्या टीमसाठी. पहिल्या चेंडूची षटकार आणि त्यानंतर आपण पाहतोय
सुरेख कमबॅक केलाय. सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी होते मंगेशच्या माध्यमातून. 5 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च करतोय आणि 2 फलंदाज बाद केलेत. 2 सफलता प्राप्त करतोय या षटकामध्ये. मंगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करतोय. यावी सुरेख टायमिंग, परंतु क्षेत्ररक्षक आहे जज करतायत नितेश पाटील आणि नितेश पाटीलने झेल सोडलाय. बॅकिंग चांगलं होत आहे तोपर्यंत मिळते ती म्हणजेच एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8.00च्या सरासरीने 16 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित समीकरण आपण पाहतोय. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 71 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 71 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामना अतिशय महत्त्वाचा सुरू आहे. पहिल्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय. या स्पर्धेचा आजचा 4था दिवस आणि आजचा दिवस प्रसादजी परब सर, आजचा दिवस हा प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल कारण की 12 दिग्गज संघ आमने सामने असतील या स्पर्धेमध्ये. आज वाकलन संघाला देखील इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकाल. वडवली संघ देखील इन ॲक्शनमध्ये असेल आजच्या दिवसामध्ये. त्यानंतर गोळवली दहिसर हा सामना देखील पाहायला मिळेल. तिसगाव संघ देखील इन ॲक्शनमध्ये असेल आणि हेदुटणे आणि साहिल 11 चिंचपाडा हा शेवटचा सामना असेल. यापुढील सामना असेल मोठी देसाई विपक्ष करेक्शन आहे हेदुटणे विपक्ष मानेरे हा शेवटचा सामना आहे. तेजस भोईर याने इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकाल. गतीमध्ये परिवर्तन, क्लीन बोल्ट, अजून एक धक्का बसतोय. तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय गावदेवी खार्डी या टीमची. बालराम बॅक टू द पविलियन. फलंदाजी करतो नितेश पाटील. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी केली होती, आपल्या नावाची छाप सोडली आहे या सामन्यामध्ये नितेश पाटीलने. राईट अप द विकेट. यावी चांगला चेंडू आपण पाहतोय. फुलर लेनचा हा चेंडू होता. अंडरचा फटका आपण पाहतोय. वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या मैदानावरती आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या गावदेवी खार्डी या टीमला. यावी सुरेख टायमिंग, लॉफ्टेड हिट आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनभेदी षटकार. थँक्यू सो मच. अनिकेतच्या बॅटमधून पहिला संघर्षमय षटकार आलाय. या 6 धावा संजीवनीचं काम करतील गावदेवी खार्डी या टीमसाठी. धावसंख्या आहे धावफलकावरती 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक आपण पाहतोय. तिसरं मार्गस्थ आहे गोलंदाज नितेश पाटीलचं. राईट अप द विकेट. यावी चांगला चेंडू आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोवर 1 चेंडू आपण पाहतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय नितेश पाटील हा गोलंदाज. डॉट बॉलची समाप्ती होते. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर ब्रेन योगेश पाटीलला खूप चांगली पार्टनरशिप बनवली पहिल्या विकेटसाठी. यावी सुरेख टायमिंग आपण पाहतो. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये विशाल पवार. अप्रतिम क्षेत्ररक्षण. डीप लॉंगॉनला एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावरती. इथून मात्र मोठी फटके मारावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर गावदेवी खार्डी या टीमला. यावी साफ ट्रॅकर आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळतायत. क्षेत्ररक्षक आहेत विशाल पवार जज करतोय आणि सुरेख झेल टिपलाय विशाल पवारने. अजून एक धक्का बसतोय. फलंदाज सौरभ बॅक टू द पविलियन.
धन्यवाद DJ. थँक्यू सो मच. तर अमित पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अर्चंद्र जाधव यांचा इथे सत्कार करायचे. एक प्रसिद्ध पेलवान सुद्धा आहेत, त्यांचा इथे नक्कीच सत्कार केला जाईल सागावचे. तर मी अमित पाटील यांना विनंती करतो की दादा याचे आपण टॉस बॉक्समध्ये आपला सत्कार इथे केला जाईल आयोजकांच्या वतीने. मोमेंटो आणि प्रेमाची शाल देऊन आपण पाहतोय हरचंद्र पेलवान या नावाने ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत आणि त्यांचा सत्कार इथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय अमित पाटील यांच्या शुभ हस्ते. सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. मॅच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढच्या मॅचचा टॉस सुद्धा झालाय. दोन्ही टीमला विनंती असेल आमच्या कॉमेंट बॉक्सच्या डाव्या आणि उजव्या बाजूला येऊन थांबायचे आणि मॅच सुरू होते. जाऊया पुन्हा एकदा आपण रोशन संदेशकडे. थँक्यू सो मच नितीन काळन सर. 12 चेंडू आणि 63 धावांची गरज आहे. समीकरण थोडंसं महाग झालेलं आहे कारण की गोलंदाजी ही खूप चांगली झालेली आहे पहिल्या 3 षटकांमध्ये. केतन पाटील यावेळी स्लोअर वन चेंडू खूप लवकर लेन पिकअप केली आहे आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेतने स्वागत केले षटकाराने गोलंदाज केतन पाटीलचं. 11 चेंडू आणि 57 धावांची गरज आहे. 11 चेंडूंमध्ये कमीत कमी 10 षटकार तुम्हाला मारावे लागतील. हा सामना जिंकण्यासाठी अनिकेत संघर्ष करतोय. यावेळी 6व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्यवस्थित बॅटवरती येत नाही. चेंडू ट्रॅव्हल होतोय. तो म्हणजे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 32 धावा धावफलकावरती. केतन पाटील एक गुणवान गोलंदाज आहे. मिस्टर UTC पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती. ग्लोबल टेनिस क्रिकेट.in माध्यमातून या स्पर्धेचे लाईव्ह टेलिकास्ट देखील केलं जात आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. फुलर लेनचा हा चेंडू होता. या दरम्यान सन्माननीय रमेश पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. उपस्थित सर्व मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत आहे. ओव्हर द विकेट केतन. हाफ ट्रॅकर आपण पाहतो. शॉर्ट टर्म पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 38 धावा धावफलकावरती. माझ्यासोबत 2 लेजंड समालोचक नितीन काळन सर आणि प्रसादजी बरब सर देखील उपस्थित आहेत. माझं नक्कीच भाग्य आहे. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. अलॉंग द कार्पेट खेळलाय. कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये होत आहे. नितेश पाटील होते. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 39 धावा धावफलकावरती. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय जय हनुमान निलजे संघ आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती निलजे या टीमने आणि विजयाच्या उंबरठ्यावरती विजयाच्या समीप आपण पाहू शकाल जय हनुमान निलजे या टीमला. ओव्हर द विकेट केतन पाटील. या टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. लेग ब्रेकचा हा चेंडू होता. मुन्ना पठाण सरांचा इशारा येतो वाईटचा. ICC नियम क्रमांक 25 लगावला जातोय. एकंदरीत 42 नियमांच्या अंतर्गत क्रिकेट खेळलं जातं. त्यातलाच हा नियम क्रमांक 25 लागू होतोय वाईट चेंडूसाठी. अवांतर धाव मिळते आणि संघाची धावसंख्या 40 धावा. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी. लेग ब्रेक होतोय. टप्पा पडल्यानंतर फुटबॉल चेंडूने वळण घेतलं आणि सरळ जाऊन योगेश पाटीलच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी
47 धावांची गरज. 6 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. 6 षटकार मारले तरीही सामना जिंकू शकत नाहीयेत गावदेवी खार्डी संघ. तर यापुढील सामना असेल साबे विपक्ष मोठी देसाई. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण देखील सज्ज राहायचं आहे व्यासपीठाच्या समोर, कारण की त्वरितच सामना सुरू केला जाईल. टॉस जिंकलाय साबे या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि इन्व्हाइट केले फलंदाजी करण्यासाठी मोठी देसाई या टीमला. आमचे समालोचक मित्र जितेश पाटील यांना देखील इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकाल. तसेच साबे टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत दिवा एक्सप्रेस अक्षय गुरव. 6 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. अजय पाटील सज्ज होत आहे. सिनियर अजय पाटील एक्सपिरियन्स गोलंदाज. नेहमीच आपण त्याला शेवटचं षटक हाताळताना पाहत असतो. तोच गोलंदाज अजय पाटील येतोय. यावेळेस अजय पाटीलचं स्वागत केलंय षटकाराने. संघर्ष करतोय एका बाजूने. अनिकेत निगुगरच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. थँक्यू सो मच. खूप चांगली माहिती विशाल आमच्यापर्यंत पोहोचवतोय. आतापर्यंत अनिकेतच्या बॅटमधून 4 उत्तुंग षटकार आणि 1 नेत्रदीपक चौकार आलाय. खूप चांगली बॅटिंग तो करतोय. एकाहाती किल्ला लढवतोय. एकपात्री अभिनय दाखवतोय या मैदानावरती गावदेवी खार्डी या टीमच्या माध्यमातून. अनिकेत ऑन स्ट्राईक. राऊंड विकेटने गोलंदाजी होते. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. विशाल पवार जज करतोय आणि सुरेख झेल टिपलाय विशालने. फलंदाज बाद. अनिकेत बॅक टू द पवेलियन. फलंदाज पंकज चौधरी येतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज यश आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. प्रसादजी परब सर फक्त औपचारिकता शिल्लक आहे, कारण की 4 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. गावदेवी खार्डी टीमचं चुकलं कुठे तर पहिल्या इनिंगमध्ये ज्या चुका केल्या, ज्या झेल सोडले आणि त्याच झेल नक्कीच महागात पडलेत गावदेवी खार्डी टीमला आणि त्यामुळे 86 धावा बनवण्यामध्ये यश आलं निलजे टीमला. आणि तिथून जर आपण पाहायला गेलं तर संघ बॅकफूटवरती आला. एक मानसिक दडपण जे आलं म्हणजेच फलंदाजांवरती. यावेळी चांगला चेंडू फुलर लेनचा हा चेंडू होता. लोअर फुलटॉस चेंडू. 1 धाव मिळते या चेंडूवरती आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज पंकज चौधरी आहेत. अजय पाटील फुल टॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. फक्त 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. खूप मोठ्या फरकाने खूप मोठा विजय यावेळेस मिळवतो तो म्हणजेच जय हनुमान निलजे संघ. आणि सामना फिनिश, सामना जिंकलाय यावेळी जय हनुमान निलजे या टीमने. निलजे संघाचं हार्दिक अभिनंदन, कौतुक आणि आभार या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल गावदेवी खार्डी या टीमचा. आणि आजच्या दिवसातील पहिला सामना जिंकलाय निलजे या टीमने. दोन्ही संघांना विनंती असेल आपण लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर मैदान सोडायचं आहे. थँक्यू सो मच. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे नो डाऊट ज्याने आपल्या टीमसाठी अष्टपैलू कामगिरी केली. पहिल्या इनिंगमध्ये या स्पर्धेमधील 3रं अर्धशतक ठोकलं आणि सेकंड इनिंगमध्ये 2 षटकांमध्ये 15 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाज बाद केले. तोच ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नितेश पाटील. तर नक्कीच आमच्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर हरजिंद्र दादा पेलवान हे उपस्थित. त्यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची नितेशला. हडलं खाडी संघ पुढच्या स्पर्धेसाठी नक्कीच अनेक शुभेच्छा असतील तुम्हाला, कारण येणाऱ्या काळामध्ये अजूनही भरपूर स्पर्धा होणार आहेत. तर खाडी संघ आपण राहुल शेठ पाटील चषकमध्ये सुद्धा पाहणार आहोत. काल ड्रॉ सुद्धा आम्ही केले त्या स्पर्धेचे. तर नितेश पाटील ठरलाय.
तर सामने लॉट्स प्रमाणेच होतील, लक्षात घ्या. तर रितेश 2 मिनिटं थांबायचे. तर रितेश सामना जिंकलाय, काय सांगशील रितेश? सकाळचं सत्र होतं मात्र तब्बल 86 धावांची भागीदारी असली. खास करून योगेश पाटीलची साथ तुला खूप चांगली मिळाली. काय सांगशील खास करून योगेश आणि तुझ्या फलंदाजीविषयी? फलंदाजी म्हणजे जे संघाने आमच्यावर जो विश्वास ठेवला, का विशाल दादा नेहमी ओपनिंग करतो, पण आज सकाळी आल्यानं तो सांगितलं की जा तू आणि योगेश ओपनिंग कर. त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला आणि कॉन्फिडन्स घेऊन आम्ही मैदानावर उतरलेलो आणि थोडा लकचा पण साथ मिळाला आम्हाला. रितेश, आपण पाहिलं तर सकाळचं सत्र होतं मात्र तब्बल 86 धावा कुठल्यानी या स्पर्धेतील तिसरा आदर्श बॅटमधनं पाहिला. बऱ्याचशा स्पर्धा नितेश तू खेळत असतो, आपण पाहिलं तर तुमच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं तर जयहनुमान क्रिकेट संघ निजा यांच्या माध्यमातून एक अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहत असतात. 50 वर्षाची परंपरा. मात्र या स्पर्धेमध्ये तू ज्यावेळी मैदानात आला, काय तुझ्या मनामध्ये चाललं होतं? काय सांगशील या स्पर्धेविषयी? स्पर्धा खूपच चांगली आहे. कोरोना काळात 48 संघ खेळवले आणि ती पण एवढी मोठा